सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण साडीचं कापड लावून बॅक नेक डिझाइन करणार आहोत। हे साडीचं कापड आहे, 38 छातीचं ब्लाउज आहे। हे शोल्डर मी 5.5 घेतलंय आणि गळा रुंदी 2.5, गळा 9.5, इथून मी गळा रुंदी 3.5 घेतली आहे। हा बॉक्स करून घ्यायचा। हे बघा मी कॅनव्हास घेतले आता। मी कॅनव्हास वर मार्किंग करून घेतले, इथून 2.5 इंच आणि इथून 3.5 इंच, इथे पण मी बॉक्स करून घेते। हे बघा असं गोल गळा केलाय। आता आपल्याला इकडून 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे। मार्किंग केले ना तशी लाईन मारून घ्यायची आपण। असे आपलं मार्किंग करून झालंय। हे बघा आपलं हे असं कटिंग मी साइडनी करून घेतलंय। आता इथून पण कटिंग करून घ्यायचंय। आपण आधी हे ब्लाउज पीसवर प्रेस करून घ्यायचंय। हे बघा हे साडीच्या कापडवर मी हे प्रेस करून घेते आधी। इथे थोडे कट द्यायचे। आता आपण आधी अस्तर जॉईन करून घ्यायचंय ब्लाउज पीसला। केला मी। आधी मी शिलाई मारून घेते इकडे, आपलं अस्तर हलू नये म्हणून। मार्किंग करून घ्यायचं। हे बघा मी आता ही उलटी बाजू ठेवली आहे। याचा पण मध्य काढायचा। हे पण आपण कटिंग केलं तरी चालेल असं। मधला भाग कट द्यायचे मध्ये।
शिलाई मारून घ्यायची पहिली। हे बघा, आता इथून शिलाई मारून घ्यायची गोल राऊंड। आपला एवढा भाग तयार झालाय। आता आपण पुढचं करायचंय। हे बघा, मी येलो कलरचे 2-2 इंचाचे हे बघा स्क्वेअर मध्ये हे घेतलंय, कापड घेतलंय आणि ते असं त्याचा हे बघा समोसा असा करून घ्यायचंय। कटिंग करून घ्यायचे असे। हे बघा, मी असे करून घेतले। हे आता बाजूला ठेवूया। वरून मी हे बघा 1 इंचावर सोडून देते, 1 किंवा पावणे 1 पर। कॉर्नरला आले ते कटिंग करून घ्यायचं। लेस लावून झाली आहे। आता आपण इथे पण लेस लावायची आहे। आपण टक्स देऊया। छोट्या छोट्या मण्या आहेत त्या मी इकडे लावून घेते।
आपल्या मण्या लावून झाल्या. आपली डिझाईन पण तयार आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.